झाली म्हणजे आम्हाला रामराज्य झालं. तुकाराम महाराजांच्या वेळेला राज्य कुणाचं होतं? रामाचं होतं? कृष्णाचं होतं? नाही. मग कुणाचं होतं? हर्षवर्धनाचं होतं? नव्हतं ना. छत्रपती शिवाजी महाराज आले आपल्या भाग्यानं. त्यांनी त्यावेळेला हा महाराष्ट्र सांभाळला. हे सोडून द्या, ते नसते तर राज्य कोणाचं होतं? मोगलाचं होतं. मोगलांचं म्हणजे राक्षसांचं राज्य होतं. राक्षसाच्या राज्यात राहणारे तुकाराम महाराज आम्हाला रामराज्य झालं, आम्हाला काय कमी आता असं म्हणतात. हे कसं आहे? अशी गोष्ट. राज्य होतं समजा छत्रपती शिवाजी महाराजांचं. तुकाराम महाराजांनी म्हणायला हरकत नव्हती आम्हाला काय कमी आहे. मग आम्हाला काय कमी आहे तर घरी खाण्याची पंचायत कशी होती. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरे मोती सोळाच्या मोहराचे असे ताटचे ताट भरून पाठवले होते. ते परत कशाला पाठवले? मग खरंच काय कमी आम्हाला हे झालं असतं. आम्हाला जर आमची थोडी कला विद्या पाहून सरकारनं जर त्या ठिकाणी 1,00,000 रुपये महिना सुरू केला तर आम्ही म्हणून रामराज्य झालं, आम्हाला काय कमी आहे. तुकाराम महाराजांची परिस्थिती व्यवहारदृष्ट्या आणि तुकाराम महाराजांची आंतरी रामराज्याची संकल्पना या जेवढा डिफरन्स आहे, जेवढा फरक आहे, जेवढा अंतर आहे, ते अंतर जर आपल्याला विचाराने काढता आलं तर आपल्यालाही आज रामराज्य आहे. आणि हे जर अंतर काढायला लागलं, अंतर न काढता आलं तर रामराज्यातही पापी लोकांना दंड दिला जात होता, तसं रामराज्यातही दंड मिळाल्याशिवाय राहत नाही. हे अंतर जर आपल्याला कमी करता आलं नाही. म्हणून संतुष्ट माणसाने अंतःकरण संतुष्ट असलं पाहिजे. देव जे देतो ते माझ्याकरता खूप आहे असं म्हणून संतोषानं भगवंताचं भजन केलं पाहिजे. आणि आपलं वागणं असं पाहिजे, आपलं दानधर्म असा पाहिजे, आपलं भगवंताचं नाम असं पाहिजे, आपल्या सज्जनांची संगती अशी पाहिजे की देवाने आपल्याला बाहेर काहीच कमी केलं नाही पाहिजे. बाहेर समृद्धी, आत संतुष्टी, या 2 तत्वाची रेलचेल म्हणजे रामराज्य अभंगाच्या पहिल्या.
रामराज्य काय उणे आम्हास. आपण 1000 वेळा हे शब्द ऐकले असतील, पण या शब्दाच्या अर्थ, शब्दातला अर्थ, अर्थातला भाव आणि तो भाव आपल्या अंतःकरणात आणून त्या भावाचा अनुभव येण्याकरता जे जे करावं लागतं ते जर आपण करीत गेलो, शब्द बोलत जायचे, अर्थाचं चिंतन करीत जायचं, मनात त्याचा भाव स्पष्ट करायचा आणि त्याच्या आजूबाजू पाहून त्याप्रमाणे आपलं वर्तन आणि वागणं करायचं. त्या वर्तनातून, वागण्यातून अंतःकरणात अर्थाचा जो भाव निर्माण झाला त्या भावात अनुभव परिणत होतो. आणि तो अनुभव अशा प्रकारचा हनुमंताचा अनुभव, लक्ष्मणाचा अनुभव, भरतजींचा अनुभव, शत्रुघ्नांचा अनुभव हा अनुभव आहे. रामाचा अवतार झालेला 7.5 लाख वर्ष झाली, पण अजून भारतीयांच्या अंतःकरणात राम स्पष्ट आहे. आत्मारूपानं आहे, धर्मरूपानं आहे, विचार रूपानं अशा प्रकारचा आहे. म्हणतो अनुभवानं का प्रगट होणार नाही, तर त्याच्याकरता संतुष्टी आणि समृद्धी या 2 गोष्टी प्रतिपादल्या. संतुष्टी काय झाले, रामराज काय उणे आम्हास, आम्हाला काही कमी नाही बाबा, आम्हाला काही कमी नाही असं वाटणं हे आहे. माणसाला कमी नसलं तरच कमी नाही असं वाटतं, कमी असलं तर कमी वाटतं, असं आहे का? असं नाही. काही लोकांना कमी असलं तरी ते कमी नसलं तरी कमी वाटतं, आणि काहीला दुसऱ्याच्या दृष्टीनं कमी असलं तरी ते कमी नाही असं वाटतं. म्हणजे कमी असणं नसणं हे आपल्या प्रारब्धावर असतं, पण कमी असणं नसणं असं वाटणं जे ते आपल्या विचाराच्या उदात्ततेवर किंवा संकोचिततेवर अवलंबून असतं. विठ्ठल एका बाईला दागिन्याची खूप हौस, मला अलंकार आणायचे. अलंकार काय आणायचे? माझ्या सगळ्या शरीराला पाहिजे, पायाला पाहिजेत, कमरेला पाहिजेत, हाताला पाहिजेत, बोटाला पाहिजे, दंडाला पाहिजेत, गळ्यात पाहिजे, डोक्यावर पाहिजे, कानाला पाहिजेत, नाकाला पाहिजे, सगळीकडे. आता गरीब नवरा कसं करील हे सांगा ना. शेवटी त्यानं केलं, पायापासून सुरुवात केली. पायात काय पहिल्यानं एवढे मोठे चांदीचे घळघळीत जोडवे आणले. मग पूर्वीच्या बायका असे तोडे घालायचे, तोडे चांदीचे असं पाकळ्याचे तयार केलेले असायचे, आणि 2-2, 4-4, 5-5 किलोचे असायचे. आताची बाई जागेवरच बसत, तिला प्रतिकार शक्तीच नाही. आधीच सगळ्यांनी कोरोनाने सगळ्यांचे पाय मोडले, आणि ते तोडे जोडे कुठं घालावेत ते, पण ते पूर्वी होते. ठीक आहे. कमरेला करधनी असायची, गळ्यात तर निरनिराळे एक दाणी आहे, गंठण आहे, अमुक आहे, चपलाहार, पोहेहार, उपमहार सगळे आहेत. कानात कुंडल आहेत, गळ्यात आहेत, सगळीकडे आहेत, सगळीकडे. पण ती म्हणले अजून पाहिजे, अजून पाहिजे. आता तो म्हणला काय करू आता, तुझे सगळे अंगाचे विभाग आता सोन्याने मढून अशा प्रकारचं काढले, आता काय करा, आता सोन्याचं ढीक करून तुला पुरून टाकतो त्यात, म्हणजे झालं. दुसरं काय करणार. हाता मेरू ही आलिया होय साना, ऐसा आखी मना चुकीचा भाव, किंबहुना मेरू ही हाता आलिया ऐशी झालिया, मेरू ही हाता आलिया तरी म्हणे एखाद्या दारुणा बळगो. माणसाला सोनं दिलं, 1 किलो दिलं, 2 किलो, नाही अजून पाहिजे, नाही अजून पाहिजे, अजून पाहिजे, किती पाहिजे. त्या देणारानं त्याच्या पुढे सोन्याचा मेरू पर्वत उभा केला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीत बोलते, मेरू पर्वत उभा राहिला. आता त्या मेरू पर्वताच्या गुहेत जाऊन बस तरी सोनंच, त्याच्यातल्या एखाद्या झाडाखाली बस तरी सोनं, त्याच्या वर जा तरी सोनं. पण तो म्हणतो मेरू पर्वत एवढाच आहे, आणखी एखादा नाही का असा. आता अशाला काय करावं. जो मनुष्य कधीच संतुष्ट नाही, जो सतत लुसलुस करतो आणि ते पूर्ण करायकरता काही वेळे वाकडं काम करून पाप पदरात त्या ठिकाणी घेतो, हे रामाचं रावण नाही, हे रावणाचं राज्य आहे.
म्हणून संतुष्टता काय उणे आम्हाशी. तुकाराम महाराजांनी कधीच असं म्हटलं नाही की मला हे कमी आहे, मला का मिळत नाही. काय उणे आम्हाला काही कमी नाही. देवानं आम्हाला भरपूर त्या ठिकाणी दिलेलं आहे. धन घरी पांडुरंग अभंग हे सरेना. काय 2 वेळा खायला मिळतंय. एखाद दिवशी 1 वेळेला मिळालं. उपास केल्यावर पोट चांगलं साफ राहतं. कपडे त्या ठिकाणी चांगले मिळाले, साधे मिळाले, अंग भरून मिळाले, अंग पांघरून घेतले, झालं काम. हां, कोपी गुहा साधकाचं लक्षण आहे. जास्त त्याला लागत. गरजा कमी करणं हे परमार्थाचं लक्षण आहे. आणि गरजा वाढवीत राहणं, त्याच्यापासून व्याकुळ होणं हे मूर्खपणाचं, रावणाच्या राज्यातल्याचं लक्षण आहे. म्हणून संतुष्टी आणि समृद्धी. दुसऱ्या वाक्यात सांगतो संपन्नता आणि प्रसन्नता. अंतःकरणात प्रसन्नता असली पाहिजे. कधी चेहऱ्यावर हे पडल्यात, डोळे अशा प्रकारचे केले काय, मी या क्यूर होते तो सुरत ही ऐशी. सतत रडकच तोंड घेतलं की लोकांना वाटतं याच्याकडे पाहू नये. आणि हसतमुख माणूस असला, स्त्री असो पुरुष असो, घरात कोणी आलं की हसून स्वागत केलं. म्हणून प्रसन्नता आणि संपन्नता किंवा संतुष्टता आणि समृद्धता. तर काय उणे आम्हाशी. तुकाराम महाराज म्हणतात, एक अभंग सांगतो आपल्याला थोडक्यात. हां, तुझ्या नामाची भूषणे तो ये मजले वविले लेणे. तुका म्हणे तुझी या गुणे. पुढे काय ते उणे एक आम्हा. तुकाराम महाराजांचे नाट अभंग पहा. आणि मला वाटतं नाटांचे जे 60-61 अभंग आहेत, 56 अभंग तुकाराम महाराज, त्याच्यात 22 क्रमांकाचा हा अभंग. आणि तुझ्या गुणानं म्हणजे तुझ्यामुळे, तुझ्या कृपेमुळे, रामा कृष्णा पांडुरंगा तुझ्या कृपेमुळे काय ते उणे आहे का आम्हाला काही उणं नाही. इथे म्हटलं काय उणे रामराज्य झाले, पण तो जो अभंग आहे त्या अभंगात काय काय उणं नाही त्याची यादी दिली आहे बरं का. म्हणजे तुकाराम महाराजांच्या अंतःकरणातली परमात्म्याच्या संबंधाने असलेली संतुष्टता किंवा प्रसन्नता ही किती व्यापक आहे बघा. हा अभंग असा आहे. देवा तू आमुचा कृपाळ, भक्त प्रतिपाळ, दीन वत्सल, माय तू माऊली स्नेहाळ, भार सकळ चालवे. भक्ताकरता तू काय काय करतोस याची लिस्ट पहिल्या चरणात. दुसऱ्या स्वतःचा अनुभव, तुझे लागली सकळ चिंता. माझी चिंता तुला लागली हे मला जाणवतंय. काय कमी नाही याचं वर्णन आहे बरं. तुझे लागली सकळ चिंता, राखणे लागे वाकडे जाता. आम्ही पाप करायला लागलो, आम्ही अन्यायाच्या मार्गाने चाललो, तर तुला आम्हाला राखावं लागतं, तू आम्हाला राखतोच. हे कमी नसण्याचं लक्षण. राखणे लागले वाकडे जाता, पुढती निरविशी संता, नाही विसंपता धीर. तू आम्हाला विसंपत नाही, सतत आमच्या मागे पुढे राहतो, संतांची भेट घालून देतो, वाकडं जाताना पुन्हा धारण करतो. ते सूरदासजी महाराज चालले होते, अंध होते, ब्लाइंड होते. समोर एक विहीर आली होती, मोठी खोद विहीर होती. हे सूरदासजी हा आंधळा माणूस पडेल आणि मरेल, भगवंताला काळजी पडली, सतत नामस्मरण करीत होते. मग त्यांनी एका गुराख्याचं रूप घेतलं आणि म्हाताऱ्याला म्हणलं, आजोबा तिकडे जाऊ नका, तिकडे विहीर आहे, बावडी आहे. त्याला धरलं आणि असं बाजूनी असं पुन्हा रस्त्याला लावलं. सूरदासजी महाराज अनुभवी होते. आपल्या हाताला कुणाचा स्पर्श होत तर त्याच्यानं जाणवला होता की हा ये मेरे कन्हैया के बिना दुसरा कोई नाही है, मेरा विश्वास. त्याने त्याचा हात पकडून ठेवला. जाऊ नको माझ्यापासून. गुराख्याच्या रूपात भगवान, अरे सोड ना बाबा, तिथे विहिरीत पडून मेला असता, तुला रस्त्याला लावला, आता मला जाऊ दे ना, माझे गुरु गेले. नाही म्हणे, नाही. मग कन्हैयाने एक झटका मारला, हात बारीक केला आणि सोडून घेतलं. त्याला सगळं करता येतं ना, करतुम अकर्तुम अन्यथा करतो. तो सोडून गेला. सुटून गेल्यानंतर सूरदासजीने त्या ठिकाणी म्हटलं की हात छोड कर जाओगे. हात सोडून जातोस
कारण तुला बळ आहे। निबल जानके मोही, मला दुर्बळ जाणून तू हाताला झटका मारून बलवान असल्यामुळे निघून, पण तुला मी माईचा पूत तेव्हा म्हणेल माझ्या हृदयातून जाऊन दाखव, माझ्या हृदयातून जाओ। हाँ, हृदय में से जाओगे मर्द बनोगा तब है, बदोगा तब है, तेव्हा मी तुला मर्द म्हणेल। हाँ, किंवा परेरी सद्यो हृदय वरुद्ध चैत्र कृतीही शुश्रूषवीस तत्क्षणात विठ्ठल परमात्मा बांधला जातो हृदयात प्रेमानं, त्याला जाता येत नाही। धरीला पंढरीचा जोर, धरीला पंढरीचा जोर, धरीला पंढरीचा जोर, धरीला पंढरीचा जोर, धरीला पंढरीचा जोर। कशासाठी सांगितलं? हे यासाठी सांगितलं की तुझं लागली सकळ चिंता, आमची चिंता तू करतोस, आम्ही तुझे भक्त असल्यामुळे। राखणे लागे वाकडे जाता, वाकडं तिकडं धोक्यात चाललो की आम्हाला तू सरळ रस्त्याला लावतोस, पुढची निरविशी संतांची भेट घालून आम्हाला मार्ग दाखवतोस, आणि नाही विसंबता, एक क्षणही आम्हाला विसंबून तू हायगईनं कुठे राहत नाही, इतका तू आमचा कैवारी झाला। आता काय उन्हा आम्हाला पुढे ऐका, आम्हा भयचिंता नाही धाक, जन्म मरण काही एक, झाला इहलोकी परलोक, आले सकळ वैकुंठ। आता काय याच्यात काय कमी असतं सांगा तुम्ही? भय नाही, चिंता नाही, कुणाचा धाक नाही, जन्म मरणाचा नाही, रोगाचा नाही, जरेचा नाही, कोणी शत्रूचा नाही, काही नाही, तू आमचा कैवारी असतो। झाला इहलोकी परलोक, या मृत्यूलोकातच आम्हाला वैकुंठाचा अनुभव येत आहे, तो तुझ्यामुळे आहे। झाला इहलोकी पर, आले सकळी वैकुंठ, सगळं वैकुंठच आम्हाला भूलोकावर। काही एखाद्याने वैकुंठात जावे ते तीही वैकुंठाची केले आगवे, वैकुंठ आले। अजून काय सांगू देवा, नकळे दिवस की राती, अखंड लागली से ज्योती, आनंद लहरीची गती, वर्ण मी किती तया सुखा। इतकं जे तुकाराम महाराजांनी भगवंताच्या कृपेनं आम्ही रेलचेल आमची झाली, हे जे वर्णन केलंय, हे वर्णन या जगातल्या आजच्या एक नंबरच्या श्रीमंताला हे वर्णन आहे का सांगा? टाटा, बिर्ला, अंबानी, अजून तुम्हाला कोणी माहीत असतील ते, त्यानं जाऊन विचारा की तुकाराम महाराजांच्या या अभंगासारखं तुम्हाला तुमच्या पैशानं मिळवून दिले जाईल का? नाही नाही, व्यवहारातल्या श्रीमंताला रात्री झोप येत नाही, काय येत नाही ते मला विचारू नका, मला कुठं अनुभव त्याला, पण येत नाही एवढी गोष्ट खरी असो। आणि म्हणून याचं कारण काय देवा, तू आमचा कैवारी झालास, आम्हाला काहीच कमी नाही, तुझ्या नामाची भूषणे तो मज लिहविले, माझ्या मुखाला तुमचं नाम दिलं तुम्ही, कानाला तुमची कीर्ती ऐकणं दिलं, या हातापायाला कीर्तनात नाचणं बागडणं अशा प्रकारचं दिलं, डोळ्याला तुमचं रूप पाहणं दिलं, पायाला तीर्थयात्रा दिली, हाताला पूजा दिली, अशी सगळी निरनिराळ्या अवयवांची भूषणं परमार्थ साधना दिली, आणि
तुका म्हणे तुझिया गुणे काय ते उणे आम्हा एक आम्हाला काहीच उण नाही. तुकाराम महाराजांची अंतःकरणातली प्रसन्नता इतकी मोठी आहे, प्रसन्नता किंवा संतुष्टता. आणि बाहेरची गोष्ट असे, आज जर इतका आनंद मिळतोय तर बाहेर माणसाला मिळालं नाही मिळालं तरी ते मिळाल्यासारखंच वाटत असतं, अशी गोष्ट आहे. घरी 2 वेळेला भरपूर भोजन मिळालं, अर्धांगिनी धर्मपत्नी आदरानं प्रेमानं पतिव्रत्यानं अशा प्रकारचं वाढते, पोटभर अशा प्रकारचं जेवलं जातं आहे. तर बाहेर गेलं थोडी फजिती झाली आणि त्या बाईनं म्हटलं तुम्हाला काही व्यवस्था नाही. नाही नाही मावशी तुम्ही खूप छान केला, पोट भरला आमचं, अशी गोष्ट. नेहमीची संतुष्टी त्यावेळच्या उणेपणा भरून काढत असते, अशी गोष्ट आहे. शरीराची गोष्ट आहे, मनाची गोष्ट आहे, जास्त विस्तार नाही करत. परंतु आतली संतुष्टी, बाहेरची समृद्धी, आतली अनासक्ती, बाहेर भगवत कृपा, आतली प्रसन्नता आणि बाहेरची संपन्नता, या 2-4 गोष्टी आम्हाला प्राप्त झाल्या. आम्हाला आता काही उण नाही. एक गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला आपल्या बॉसकडून, आपल्या राजाकडून, आपल्या उपास्य देवतेकडून आपल्याला खूप काही मिळतं, त्याच्याबद्दल आपण काय देऊ शकतो त्यांना? काय द्यावी अशी व्हावे उतरावी ठेवा पाहिजे. आपल्याला त्याच्याबद्दल काही बोलता येत नाही. ज्याने आपल्याला खूप उपकार केलेत, ज्याने आपल्याला अगदी तळागाळातून अगदी उंच स्तरावर आणून बसवलेलं आहे, त्याबद्दलची कृतज्ञता आहे, डोळ्यात पाणी येत आहे. तर त्यावेळेला त्याच्यासाठी आपल्याला काहीच करता येण्यासारखं नसतं, तरी पण काही न करता थांबणं होत नसतं, काहीतरी केलं जातं. म्हणून भगवंताच्या कृपेनं रामराज्यानं आम्हाला उण नाही असं असल्यामुळे कृतज्ञतेनं आमच्याकडून काय केलं जातं आणि जाईल याचं वर्णन अभंगाच्या राम वेणू वेळा मी गाऊ, 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 राम वेणू वेळा मी गाऊ,
गाऊविये, दळिता गाऊविये, कांडिता गाऊविये, जेविता गाऊ ओविये गे माय. आम्ही त्या रामाला गाऊ, रामाला रामाचं आम्ही गुणगान करू. तुकाराम महाराजांची संकल्पना. एखाद्याने उपकार केले, एखाद्यामुळे आपलं जीवन सुखी झालं, संपन्न झालं, प्रसन्न झालं, संपूर्ण झालं. संपन्न, प्रसन्न आणि संपूर्ण जर जीवन झालं तर त्याच्याकरता गायलं जातं, राहावत नाही म्हणून गायलं जातं. आणि ही गाण्याची जी संकल्पना आहे ती आहे. कीर्तन आहे, नुसतं बोलणं आहे, पण त्यात गाणंच नसेल, वाजवणं नसेल, वाद्य, गाणं, साथ, संगीत हे असल्यामुळे मनुष्य एका वेगळ्या विश्वात जातो. आता असाच आपण पाहतो. म्हणून मधनं हे सुंदर अशा प्रकारचं गातात. म्हणजे तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या विवेचन करताना बोलण्यातला जो भाव होतो, तो भाव इथे शब्दाशब्दातून अर्थार्थात प्रगट करण्याचा प्रयत्न केला जातो. पण श्रोत्यांच्या अंतःकरणात भावरूपानं हा अर्थ प्रगट होण्याकरता त्याला त्या ठिकाणी स्वरसंगती लागते. स्वरात स्वरात तो भाव त्या ठिकाणी प्रगट करण्याची ताकद असते. विठ्ठल खूप गायलं देवाला. संतांनी खूप गायलं. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे अरे गर्भवासाचं दुःख आम्ही सोसू, पण गर्भवास मिळाल्यामुळे मनुष्यदेह मिळेल. मनुष्यदेह मिळाल्यामुळे स्वर येईल, मुखामध्ये शब्द निघतील आणि त्या स्वराचा आणि त्या शब्दाचा उपयोग आम्ही तुमचं गुण गाणं. फक्त मला माझ्या गाण्याकरता अमुक मिळालं पाहिजे एवढा आग्रह जर नसेल तर ते गाणं थेट देवापर्यंत पोचतं. देवापर्यंत आळवीन करुणा वचनी आणि गोड न लगे मनी. निद्रा जागृती आणि स्वप्नी धरिले ध्यानी मनी रूप. आपुला न विचारी शिण. तुकाराम करुणा वचनांनी देवाला आळवीत राहणं, बोलत राहणं, यात खूप खूप आनंद आहे. यात खरी भक्ती आहे. तुम्ही आता इतके जण प्रचंडपणे संस्थांचे कार्यकर्ते असतील, महाराज असतील, हरिभक्तीपरायण पूज्य जनार्दन महाराज असतील, नंतर बोलेन मी शेवटी, आणि आपण सगळे 2 तासाचं कीर्तन श्रवण करण्याकरता आपल्याला सगळ्याच बाबतीत मी बोलून वेळ घेत नाही, पण येणाऱ्याकरता, व्यवस्था ठेवणाऱ्याकरता, अन्नदान करणाऱ्याकरता, त्याची योजना करण्याकरता किती प्रचंड कष्ट आणि किती प्रचंड खर्च कष्ट हा लागला असेल. विचार करा. त्यावेळेला 2 तासातल्या श्रवणाचा आणि गायनाचा आनंद आपल्याला मिळतो. ही गोष्ट जर बरोबर असेल, पण भोजन सुख महाग पाक करिता किंवा रांधिता ठाई हे जसं आहे त्याप्रमाणे या 2 तासाच्या आनंदाकरता आपल्याला घरची कामं सोडून, दिवसभर कष्ट करून, वेळ काढून, आपल्या वाहनाने किंवा पायी दूरवरून येऊन इथे व्यवस्था करून हे करावं लागलं. हीच गोष्ट जर आपण आपल्या घरी असलो, काही नाही, कुणी कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, काही नाही, पूर्वीच्या बायका दळत असायच्या, गिरण्या नव्हत्या म्हणून. दळण घ्यायचं, जवळ घ्यायचं, टाकायचं, हे करायचं, दळता दळता गाणं म्हणायचं. आपल्या भावाला, आपल्या नवऱ्याला, आपल्या मुलाला असं म्हणत. खरंच त्या माऊल्या गात होत्या आणि त्यांना जात्यावर बसलं की सुचत होतं. फार चांगले यमक असतील आणि व्याकरणशास्त्रात फार बसत असेल असं नाही, पण अक्षराला अक्षर सुचवून त्यांच्या गळ्यातून निघालेले जे स्वर होते, मी माझी आई दळताना, आई मावशी दळताना आणि त्यांच्या मांडीवर झोपलो असताना मी ते स्वर ऐकलेले आहेत. आणि त्यावेळेला त्यांच्या त्या स्वराचा आणि त्या देवाला, रामाला, कृष्णाला गायलेले जे गाणे होते ना, त्या गाण्याचा म्हणजे त्या स्वराचा परिणाम माझ्यावर होऊन त्यावेळेला माझ्या डोळ्यातून अश्रू गळत होते. माझा अनुभव आहे. हो, निरनिराळे गाणे म्हणायचे, आई म्हणायची.
दिवाळीच्या सणाला घेतली ग ताट वाटी, बाळ माझ्या पंतोजी माझ्या मुकुंदाला नका मारू लिहिण्यासाठी, असं ती म्हणायचं. तुम्हाला ताट वाटी देते पंतोजी म्हणजे गुरुजी, पण माझं बाळ साधे हो, त्याला मारू नका, त्याला शिकवा, त्याला चांगलं करा. हे गुरूंच्या बाबतीत. रामाच्या बाबतीत आहे. रामचंद्रांचा एखादा प्रसंग घ्यायचा आणि भरत रामाला कसं बोलतो, राम त्याला कसे, असे तिथंच रचायचं आणि तिथंच म्हणायचं. शीघ्र कवी म्हणतात याला. ही जी प्रतिभा देव त्या ठिकाणी देतो आणि ते जे भावनेनं गायलं जातं ते, आणि हा जो लाभ असतो तो मोठ्या मोठ्या गायकांना मिळेलच असं नाही. हा भाव जर नसेल तर ही गोष्ट आहे. याचा अर्थ असा की गाणं गायचं. शबरीनं काय केलं? रामचंद्र आपल्या कोणाच्या घरी आले का? शबरीच्या घरी आले तसे. शबरी काय भिल्लटी, अधम ते अधम अधम अति नारी, तीन मोहमय मतिमंद अघारी, तीन मोहमय मतिमंद अघारी. हो, तिनं साधू सेवा केली आणि साधूंचा विश्वास ठेवला, तुझ्या घरी राम येणार आहेत. त्या रामाला रोज फळं आणायची आणि फळं तोडता 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 रघुपती राघव गजरी गजरी तोडित बोरे शबरी. भगवंताचं नाम घेत घेत भगवंताला गात गा. म्हणजे भावनेनं समर्पण बुद्धीनं देवाला गाणं कशाही मोडक्या तोडक्या शब्दात, हे देव सामान्य भक्ताला देवाच्या अगदी जवळ नेऊन ठेवतं. म्हणून त्यावेळेला रामराज्यामध्ये सगळी प्रजा राम गुण गात होती, रामाचे गुण गात होती, रामाचं ध्यान करीत होती. आम्ही ओव्यातून आम्ही रामाला गाऊ, कांडण करताना, दळताना, म्हणजे कर्म करताना. सगळे कर्म आले त्यात बरं, अध्याहार रूपानं. आणि जेविता शब्दानं भोग्य आलं. सगळे भोग भोगताना, दळिता कांडिता तुझं गाईन आनंदा. नवी संबे नवी संबे क्षणभरी तुझे नाम गा मुरारी, नवी संबे क्षणभरी तुझे नाम गा मुरारी, नित्य हाची कारभार तुझे नाम निरंतर, दळिता कांडिता तुझ गाईन आनंद. अरे काही करताना नाही, सगळ्यात खाली रतिसुखाचे अवसरी कोणत्याही वेळेला भगवंताला ओव्यानं गाणं हे त्याला फार आवडतं, त्याची प्रसन्नता होते आणि मग रामराज्य अशा प्रकारचं होतं. आम्ही त्याचं गान करतो. पहिल्या चरणात रामाची कृपा, त्यामुळे गाई म्हशी ओळल्या आणि धरणी धरीत पीक. हे काय पहिल्या चरणात सांगितलेलं आम्हाला काय उणं आहे? ही संतुष्टता. समृद्धता काय आहे? पाऊस भरपूर पडतोय, पीक भरपूर येत आहे, गाई म्हशी ओळल्यात. हा व्यावहारिक अर्थ आहे बरं का. पारमार्थिक अर्थ याचा दुसराच आहे. पहिल्या चरणाच्या उत्तरार्धाचा पारमार्थिक अर्थ असा आहे की गाई ओळल्या म्हशी. भगवान गाई ओळीत असे होते हे माहिती आहे तुम्हाला. मला म्हशी नेत होते, कुणी ऐकलं का? भागवतात आहे का? गर्गसंहितेत आहे का? कुठं आहे का? नाही बाबा. पण या शब्दाचा अर्थ श्रीधराचार्यांनी असाच त्या ठिकाणी लागला. आज्या गाई म्हैशी या तिघांना भगवान नेत होते असं वर्णन, पण त्याच्या अर्थात वर्णन तसं नाही. तर अजा म्हणजे ज्या न जणलेल्या गायी आहेत, ज्यांना वासरं झालेली नाही,
ज्या गायी अजून कालवडी आहेत, आजा म्हणजे कालवडी, आजा म्हणजे शेळ्या नाही, शेळ्या वळायला नाही केले भगवान, शेळ्या वळायला जात असते तर त्यांना पाथर्डीच्या बाजारात बोकडं विकायला यावं लागलं असतं कधीतरी, पण तसं काही नाही. शेळ्या आजा, आजा आजा म्हणजे जन्मणे, ज्यांच्या पोटी कोणी जन्मलं नाही वासरू वगैरे अशा गायी म्हणजे कालवडी, त्यांना आजा असा अर्थ केला आहे श्रीधराचार्यांनी, सर्व मान्य असलेला अर्थ. गायी म्हणजे गायी की ज्यांना वासरं आहेत, एक वासरू आहे ज्यांना त्या गायी, आणि अनेक वासरं आहेत ज्या प्रौढच्या असा भादव्या गायी झालेल्या आहेत, प्रौढ झालेल्या आहेत, त्यांना महिषी म्हणजे मुख्य काय पट्ट महिषी म्हणतात ना, मुख्य राणी म्हणून मुख्य अशा पोक्त झालेल्या गायी अशा, असं ते भगवान त्या ठिकाणी नेत होते. म्हणून गायी म्हशी ओळल्या म्हणजे भरपूर दूध द्यायला लागल्या असा सरळ अर्थ आहे. दूध देणारी गाय आहे, जी प्रौढ झाली म्हातारी झाली गाय ती काय दूध देईल, आणि जिला वासरूच नाही ती काय दूध देईल. तर असं आहे की या इंद्रियांना गायी म्हणण्याची शास्त्रकारांची पद्धत आहे. आणि गायी म्हशी ओळल्या म्हणजे इंद्रिय ओळली म्हणजे इंद्रिय आपण होऊन आता अंतर्मुख झाली आणि भगवंताचं चिंतन करू लागली. आता इंद्रिय विषयाकडे आमची धावत नाहीत, आता परमेश्वराकडे आत धावतात. बळीये इंद्रिये ती मना, मन एक वटते पवना, पवन सहजे गगना मिळवची लागे, ही योगसिद्धी प्राप्त होते. गायी ओळल्या म्हशी याचा अर्थ आपल्याला असा लावता येतो. आणि धरणी धरी पीक, धरणी धरी पीक याचा अर्थ असा की धरणी अंतःकरण ही एक प्रकारची धरणी, इंद्रिय रूपी गायी आहेत आणि अंतःकरणाची भूमिका ही गोष्ट आहे. बरड जमीन जर असली, पावसावरच असली, पाणी जिवंत जर तिला नसलं, काय येतं तिच्यात, तिच्यात ओवासुद्धा पिकत नाही ना, नुसती कुसळीचं गवत अशा प्रकारचं येतं, दुसरं काही अशा प्रकारचं येत नाही. परंतु शेतकऱ्यानं ती जमीन जर व्यवस्थित केली, त्याला पाण्याची व्यवस्था केली, तर त्या धरणीत एक एकरामध्ये एक कोटीचं पीक काढणारे लोक आहेत. तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, सगळा खुलासा मी करत नाही आता. एका एकरात 1 कोटीचं पीक काढायचं अशी गोष्ट आधुनिक पद्धतीनं. तेव्हा इतकं पीक कसं निघतं, तर त्याप्रमाणे आपल्या अंतःकरणात जर योग्यता नसेल, आपलं अंतःकरण जर विषयासक्त असेल, कपटी असेल, मत्सर करणारं असेल, दुसऱ्याला फसवणारं जर असेल, तर त्या अंतःकरणानं आपण किती देवाचं नामस्मरण केलं आणि कितीही महाराजांच्या सप्त्यात जाऊन कीर्तन ऐकलं तरी त्याचा काही उपयोग होतो. खूप केलं तर फार थोडा उपयोग होतो. आणि अंतःकरण जर शुद्ध असेल तर एक 15 मिनिटामध्ये भगवंताच्या गायनात आणि भजनात जर लिंक लागली तर माणसाला भाव समाधी लागते, भाव समाधी लागते. हे या धरणीचं पीक धरण आहे. खूप मोठं पीक येतं, खूप मोठं पीक येतं. भगवंताचं नाव घ्यायला लागले की कंठ सद्गदित होतं, दाटून येतं. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, 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 हृदयी प्रगटे रूप, हृदयी प्रगटे प्रेम जीवन हृदयी प्रगटे
राम रूप राम नामे ओ जीवन मग हे धरणीनं पक्क पीक धरण्याचं कारण आहे. खूप पेरलं आणि पेरण्याच्या दुप्पटच आलं, जास्त नाही आलं, ते पीक नाही धरलं. थोडंसं दर्जेदार पेरलं, छान पाणी दिलं, खत टाकलं, मशागत केली, त्या काळ्या आईने भरपूर द्यावं हे जसं दृष्टांतात आहे, त्याप्रमाणे थोडंसं नामस्मरण केलं की हृदय गदगदित अशा प्रकारचं होतं. शबरीसारखं होतं, तुकाराम महाराजांच्यासारखं होतं, मीराबाईसारखं होतं, यथाप्रज गोपिका गोपीसारखं होतं. नेत्रातून घळघळ आश्रूच्या दाढा गळतात, रोमांच्या अंगावर अशा प्रकारचे उभं राहतात, अंग थरथर कापू लागतं. आणि त्यावेळेला त्या सद्गदित आणि गदगदित झालेल्या अंतःकरणात परमात्मा राम स्वच्छ प्रकाराने प्रकट, मग हृदयी प्रगटे रामरूप. अशा हे अंतःकरणरूपी धरणीचं पिकवान होणं अशा प्रकारचं. पिकला अनंत असं वर्णन आहे बरं, इथे तो अर्थ आहे. आणि इंद्रियांच्या गायी ओळल्या, अंतर्मुख झाल्या आणि धरणीनं पीक दिलं म्हणजे अंतःकरणात परमात्मा प्रगट झाला. तर परमात्मा प्रगट अंतःकरणात होतो आणि बाहेरचं राज्य असतं, संपन्न असते, संतुष्टता असते. आणि त्यावेळेला आनंदात डोलत डोलत भगवंताचं गीत गाताना जो काळ अशा प्रकारचा जातो, त्या काळाचा क्षण न क्षण अशा प्रकारचं सोन्याचा काळ अशा प्रकारचा तो असतो. असा सोन्याचा काळ असतो. व्यवहारातही तुम्हाला कधी कधी अशा सुखाचा अनुभव येत असेल. मुलामुलीची लग्न झाली आहेत, सुना आल्यात, मुलं आले, सगळा गोतावळा आहे, सगळं गोकुळ आहे महाराजांचं. खूप आनंद आहे, खूप आनंद आहे, खूप आनंद आहे. पण व्यवहारात कितीही आनंद मिळवला तरी तो परमार्थाच्या आनंदाची बरोबरी करू शकत नाही. त्याचं कारण आहे की व्यवहारातला आनंद दुःख मिश्रित असतो, दुःख विवर्जित त्या ठिकाणी नसतं. अशी गोष्ट आहे. किती आपण धर्मानं वागलो, किती आपण संपन्न राहिलं, मुलांनी, नातवानं, बायकोनं, सगळ्यांनी आपला थुंका हातात झेलला, वाटेल ती सेवा आपली केली. पण कधीतरी एकदा राम म्हणून 4 जणांच्या खांद्यावर आपली यात्रा निघतच असते. हां, निघत असते. त्यावेळेला सगळे रडतात, नाही दुसरं कोणी केलं तरी आपण रडतो. कोरोनात काय अनुभवलं आपण? भीतीनंच काही लोक मेले आणि कुणालाही शेवटी जवळचं कुणीही राहिलं नाही. कुणी जवळचं नसताना तडफडून प्राण गेले लोक. काय वाटलं असेल, कसं झालं असेल त्यांना? भगवंताच्या कृपेने आपण सगळे भाग्यवान आहोत. म्हणून या महाराजांच्या सप्ताला या कोरोनाच्या 3 वर्षातून इथे जगून वाचून आलो. हे काय आहे? तर शेवटी किती आनंद करा, पण हा मृत्यूलोक आहे, हा दुःखाचा लोक अशा प्रकारचा आहे. आणि पारमार्थिक देवाच्या कृपेने मिळणारी संपन्नता अशा प्रकारची नाही. याचं वर्णन तिसऱ्या स्वप्ने दुःख कोणी न देखे डोळा, स्वप्ने दुःख कोणी न देखे डोळा, देखे डोळा,
संतुष्टता आणि समृद्ध असली तरी शरीर स्वास्थ्य बिघडलं, काही अडचण आली, संकट आलं, दुःख येतच येतं. सगळं दुःख टाकून दुःख मिश्रण रहित अशा प्रकारचं सुख जगात कोणालाही मिळवता आलं नाही, येत नाही, येणार नाही. काळ्या दगडावरची रेखा आहे. पण परमात्मा श्रीहरीचे